तर दुसरीकडे पुण्यातच जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडलंय। कंपनीच्या भागीदारीतून मी 2024 या सालीच बाहेर पडलोय असा दावा मोहोळांनी केलाय। तर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असं आव्हान रवींद्र धंगेकरांनी दिलंय। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडलंय। ज्या कंपनीनं हा जमिनीचा व्यवहार केला त्या कंपनीतल्या भागीदारीतून मी 2024 सालीच बाहेर पडलोय असा दावा मोहोळांनी केलाय। तर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावं असं आव्हान धंगेकरांनी दिलंय। 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो। आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे। या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024। तुम्ही तिथं दरोडा पडलेला त्याची खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्रिपदाचा, आपल्या मंत्रिपदाचा, आणि त्यांनी समोर चौकशीला गेलं पाहिजे। आणि दरम्यान जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात खोचक ट्विट केलंय। काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर असं ट्विट धंगेकरांनी केलंय। तर मी मोदी साहेबांना पत्र देणार आहे, या वरात कसून चौकशी करा। ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। कृपया मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे आपण। तर या प्रकरणात राजू शेट्टींनीही मोहोळ यांच्यावर आरोप केले, पण शेट्टींनी आरोप करण्याआधी माझ्याशी बोलायला हवं होतं असंही मोहोळ म्हणाले। राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत। त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे। हा इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं। आता मुरलीधरांना मोहोळ जे म्हणतात की माझ्याशी राजू शेट्टींनी संपर्क साधायला पाहिजे होता, वास्तविक पाहता ते माझे चांगले मित्र आहेत। त्यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केलेला होता, भेटायचा प्रयत्न केला, परंतु सातत्यानं मला उत्तर दिलं गेलं की ते बाहेर आहेत, ते सध्या कामात आहेत। त्याचबरोबर मला असाही निरोप आला की माझा त्या ट्रस्टशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे मला भेटण्यामध्ये काही अर्थ नाही। कोणीतरी माझ्यापेक्षाही मोठे लोक त्याच्यामध्ये आहेत असंही मला सांगितलं।